नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पशुधन आहे का? तुमच्याकडे गुरंढोरं आहे का? असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की राज्य शासनाकडून एक नवीन जी आर आला आहे इयर टॅपिंग संदर्भात. तो काय आहे, त्याच्यानंतर तुमचे काय बेनिफिट होणार आहे, ते नसतील तर काय नुकसान होणार आहे, हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. बाहेर थोडाफार आवाज येत असेल, पोट्टे पाट्टे सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे ते खेळत आहे, पण त्यांच्याकडे इग्नोर करून आपण आपला मुद्दा मांडूया. तर नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणालीमध्ये इयर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सकर्ष नोंदी घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे इयर टॅगिंग करून घेणे बंधनकारक आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आणि ते आदेश आता सर्व महाराष्ट्रावर लागू होणार आहेत. केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणाली अंतर्गत इयर टॅगिंग हे म्हणजे 12 अंकी बारकोड असलेल्या पशुधनाच्या सर्वकष नोंदणी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. या प्रणालीमध्ये संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यू आदी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. परिणामी राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुधनापैकी संस्थांमार्फत पशुधनास कानात बिल्ला म्हणजे टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्वांना हे आदेश देण्यात आले आणि त्याच्या अंतर्गत जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी सर्व स्वराज्य संस्थांना या प्रकारचे आदेश आणि लवकरात लवकर सांगितले. इयर टॅगिंग का आवश्यक असतं? 1 जून नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणत्याही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही. तसेच आपल्या अधीनस्थ असलेल्या कत्तलखान्यांमध्ये देखील टॅग असल्याशिवाय म्हैस वगैरे जनावरांची कत्तल करता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केले नसल्यास नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग शिवाय होणार नाही. इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाच्या बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावांमधील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास प्रतिबंध असणार आहे. त्यामुळे टॅग नसलेल्या जनावरांना बाजार समितीत प्रवेश मिळणार नाही आणि त्यांची खरेदी विक्री देखील करता येणार नाही. या नियमांचे पालन न केल्यास पशुधनाचे मालक, वाहतूकदार यांच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. मग तुम्हाला जर या शासनाच्या सर्व सुविधांचा उपयोग करायचा असेल, उपभोग घ्यायचा असेल, तुमचं विक्री असो, खरेदी असो, गव्हर्नमेंट शासनाच्या ज्या काही सेवा असतात, आरोग्यविषयी सेवा आहेत जनावरांच्या, त्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला इयर टॅगिंग करणं कंपल्सरी आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर इयर टॅगिंग करून घ्या आणि लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.